आमची आघाडी हाच आमचा चेहरा। मुख्यमंत्री पदासाठीच्या ठाकरेंच्या चेहऱ्याला पवारांचा विरोध। ठाकरेंच्या नावासाठी राऊत पुन्हा आग्रही। मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीमध्येच संघर्ष। महाविकास आघाडीचा नवरदेव कोण? महाविकास आघाडीतील नेतृत्व संघर्षावर भाजपची खोचक टीका। सांस्कृतिक खातं तिथीनुसार शिवजयंतीसाठी आग्रही। तिथीनुसार जयंतीमागे विरोधकांना राजकारणाचा वास। कोट्यवधी रुपये खर्चून देखील शाळा गळक्या। शिक्षण मंत्र्यांकडून गळक्या शाळांचं खापर झेडपीच्या सीओंच्या माथी। नो क्लोजर ओनली बुलडोझर। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य बेकायदा बांधकाम पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण। शिंदेंच्या वक्तव्याचा शरद पवारांनी घेतला समाचार। जातीपातीमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राला बाहेर काढणार। महाराष्ट्र जातीपातीत अडकल्याची राज ठाकरेंची खंत। अरविंद केजरीवालांना 14 दिवसांची कोठडी। रावत रेव्हेन्यू कोर्टानं सुनावली न्यायालयीन कोठडी। आळंदीमध्ये रंगला माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे अंदाजे 193 वर्ष। पालखी सोहळ्यासाठी भाविकांची मांदी आली। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये आज अंतिम सामना। 2007 नंतर आज भारताला दुसरा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी। 8 वाजता रंगणार महाअंतिम मुकाबला। बीडचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेंची शिवसेनेतून हकालपट्टी। पक्षाच्या विरोधी काम केल्यानं खांडेंचं शिवसेनेतून निलंबन। विधानसभेसाठीच्या रोडमॅपच्या संदर्भात भाजपच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा। लोकसभेतील चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचेही दिले आदेश। पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल लवकरच खुलं होणार। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना मोठं यश। कुंडलिक खांडे कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी शिरूर कासारमधील ओबीसी समाज आक्रमक। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंबाबत अपशब्द वापरल्यानं आक्रमक। नाशिकमध्ये दूध दराच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक। दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर देण्याची मागणी। आंदोलनात शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते सहभागी। पंढरपुरात भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज। मात्र चंद्रभागा नदीच्या घाटावर विजेच्या तारा उघड्यावर। उघड्या तारांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। आळंदीमध्ये पावसाला सुरुवात। मुसळधार पावसामुळे वारकरी ओले चिंब। अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्या। अंतराळातून परत येण्यास 2 वेळा विलंब। कळंब येथील नगर परिषदेच्या शाळेची दुरावस्था। छताला गळती, भिंतींना पडल्या भेगा। जळगावमध्ये प्रतिबंधित तंबाखू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई। पोलिसांकडून 4.5 लाखांची प्रतिबंधित तंबाखू जप्त। जिओच्या पाठोपाठ वोडाफोन आणि आयडियाचाही रिचार्ज महागला। प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनमध्ये 11 ते 23% वाढ। राजकोट विमानतळावर भीषण अपघात। मुसळधार पावसानं छत कोसळलं। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। बारामतीच्या निंबूतमध्ये गोळीबारात रणजित निंबाळकरांचा मृत्यू। बैलाच्या व्यवहारातून निंबाळकरांवर झाला होता गोळीबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।